पवित्र दीक्षाभूमी स्मारक समितीचे सन्माननीय अध्यक्ष पूज्य भदंत आर्य नागार्जुन सुरेश साई यांना अध्यक्ष पदावरून काढलं असं राजेंद्र गवईची स्टेटमेंट आहे। मुळातच राजेंद्र गवई या स्मारक समितीचे सचिव नाहीत, हे चॅरिटीच्या शेड्यूल 1च्या कॉपीवरून स्पष्ट होते। कारण ते सचिव नाहीत, त्यांना मीटिंग बोलवण्याचा अधिकार नाही आणि त्यांना अध्यक्षांना काढण्याचा सुद्धा अधिकार नाही। आणि पूज्य भंतेंना काढणं म्हणजे हे समाजामध्ये असंतोष पसरविण्याचे एक काम आहे। आम्ही इतक्या वर्षापासून 45 वर्षापासून कमीत कमी इथे दीक्षाभूमी स्मारक समितीला बघतो आणि भंतेजींना 45 वर्षापासून बघतो। भंतेजीनं बौद्ध समाजासाठी जे काम केलं, महाबोधी महाविहार अनेक आंदोलनं केली, बौद्ध धम्मियांसाठी अनेक कार्यक्रम केले, नागार्जुन टेकडीचं आर्किओलॉजीकडून खोदकाम केलं, बुद्ध टेकडी बनवलं, बुद्धांच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व भंतेजींनी केल्या। या उलट गवई परिवारांनी या बौद्ध धम्मियांसाठी बौद्ध बांधवांसाठी काहीच केलं नाही। बिहारचे राज्यपाल असताना सुद्धा रासू गवईंनी कोणताच निर्णय महाबोधी महाविहारसाठी घेतला नाही। त्याचप्रमाणे बौद्ध महाबोधी महाविहारची केस सुप्रीम कोर्टात सुरू असताना आणि ते गवई परिवारातले एक सदस्य CGI असताना सुद्धा त्यांनी त्याच्यावर निर्णय घेतला नाही। आणि उलट ते इतकं चांगलं व्यक्तिमत्व ज्यांना संपूर्ण जग किंवा भारत ज्यांना धम्मगुरू मानतं आहे, अशा इमानदार व्यक्तींना ते नावं ठेवून खोट्या मोठ्या बातम्या हे करून पुरावे देत नाही। पुरावे द्यावे, काय केलं भंतेजींना, कोणते खोटे काम केले। त्या दिवशी त्यांचं पेपरमध्ये आलं की त्यांनी पुरावे द्यावं, 24 घंट्यात माफी मागावी आणि चुका समजून घ्याव्या, मग आम्ही पुन्हा त्यांना अध्यक्षपद बहाल करतो आणि गजघाटेंना त्यांनी सचिव बनवावं, या शर्ती ते ठेवतात। या लोकांच्या मनात काळं काहीतरी आहे आणि लोक संतापलेले आहेत। महाबोधी महाविहारचं आंदोलन हे भंतेजी करतात किंवा बौद्ध धम्मियांच्या विषयी ते करतात आणि दीक्षाभूमीचा घोटाळा कारभार हे सर्व या परिवारांनी केला, गवई परिवारांनी, ना की भंतेजींनी। भंतेजी तिथे अध्यक्ष झाल्यापासून यांचे घोटाळे बंद झाले, यांचे लॉन होते ते बंद झाले, हे सर्व घोटाळ्यापासून त्यांना रोखलं गेलं, भंतेजींनी रोखले। म्हणून भंतेजीला बाहेर काढण्याच्या या प्रयत्नात हे सर्व लोक आहेत। परंतु समाज हा जाणून आहे, त्यांना माहीत आहे कोण सच्चा आहे आणि कोण खोटा आहे, कोण बौद्ध धम्मियांसाठी काम करतो हेच त्यांना माहीत आहे। नाही तर दीक्षाभूमीवर अशा लोकांना बोलवतात। आमची मागणी आहे बौद्ध धम्माचे गाळे अभ्यासक जे आहेत त्यांना बोलवा। तुम्ही अशा लोकांना बोलवता ज्यांना ABCD माहीत नाही का, अशा लोकांना तुम्ही दीक्षाभूमीवर बोलवता। हे सर्व याचा गोंधळ कारभार, सावळा कारभार, याच्या विरोधात भंतेजी निर्णय घेतात। म्हणून ते भंतेजीच्या मागे लागले आहेत। आम्ही त्यांना आवाहन करतो की भंतेजीने, तुम्ही म्हणता भंतेजींनी चुका केल्या, माफी मागावी, दाखवा आम्हाला चुका, नाही तर तुमच्या चुका आम्ही लोकांना दाखवू। लोक तर त्यांच्या कंटाळलेले आहेत त्या परिवारापासून। आता तर धीरेंद्र ब्रह्मचारीच्या जवळ गेले होते, काय नाव आहे त्याच्या, बागेश्वर धाममध्ये। कसा बौद्ध विश्वास ठेवेल या लोकांवर? नाही ठेवणार। म्हणून भंतेजींचा आमच्यावर विश्वास आहे, तो हे आमचे धम्मगुरू आहेत, भारताचे बौद्ध समाजाचे धम्मगुरू आहेत आणि ते दीक्षाभूमी चांगल्या प्रकारे बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करू शकतात आणि त्याची प्रगती करू शकतात, याचा आम्हाला ठाम विश्वास आहे। आम्ही गवई आणि कंपनीचा इथे निषेध करतो आणि जर त्यांनी ऐकलं नाही, आम्ही ही लढाई तर लढू, कागदपत्राची लढाई, कोर्टाची लढाई लढू, पण जनतेची लढाई सुद्धा लढू। जर ते मान्य केलं नाही तर बौद्ध जनतेचा विश्वास हा खूटपर्यंत राहील, मग आक्रोश पैदा होईल। एक दिवस त्यांना समोर जावे लागेल। मागच्या वेळेस सुद्धा त्यांना जनतेच्या आक्रोशाला समोर जावं लागलं होतं, कारण की अख्खी दीक्षाभूमी खोदून टाकली होती त्यांनी। असे कामं त्यांना करू द्यायचे नाहीत आम्हाला आणि भंतेजींना, म्हणून भंतेजीच्या विरोधात आहेत ते।
तुम्ही काय करणार आहात आता? आम्ही ही लढाई लढू, कोर्टाची लढाई किंवा कागदपत्राची लढाई आणि जनतेची सुद्धा आंदोलनाची भूमिका आम्ही घेऊ आता. 24 किती तारखेला तुमचा हे आहे? आम्ही सोमवार किंवा मग आम्हाला 2 दिवसाचा वेळ पाहिजे आंदोलन करण्यासाठी. आम्ही 2 दिवसात ते आंदोलन दीक्षाभूमीवर करणार. त्यांना मिटिंग घेण्याची आणि भंतेजीला काढण्याची काही हेच नाही आहे, तर अथॉरिटी नाही आहे. जर त्यांनी भंतेजीच्या चुका दाखवल्या नाही आणि भंते पुरावे दिले नाही, इतवारपर्यंत 24 तासात पुरावे दिले नाही, तर समाज जागृत करून त्यांच्या विरोधात आम्ही समाजाचं आंदोलन करू आणि त्यांना दीक्षाभूमीवरून पाय उतारवण्यास भाग पाडू.